नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण शेवग्याचा रस्सा पण बनवणार आहे आणि फ्राय पण. तर हा रस्सा बनवायचा म्हणून आपण वाटण काढले बघा. इथं मी कापले 2 कांदे मीडियम साईजचे. ते कांदे आपण तळून घेणार आहे छान तेलामध्ये, त्यांना गुलाबी रंग येईपर्यंत. त्याच्यानंतर मी घेतलं होतं इथं खोबरं. तर खोबऱ्याची एक आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं, ते पण तळून घेतले मी. आणि ती घेतली चणे. तर हे आपण हरभरे असतात किंवा चणे असतात त्याचे फुटाणे केले बघा, तेलामध्ये टाकून. हे हरभरे तेलात टाकले की त्याचे फुटाणे होतात किंवा चणे होतात. आणि हे थोडंसं आलं घेतलं आपण. आणि ही कोथिंबीर कापून धुवून घेतली. हे वाटण आपल्याला करायचं. पण छान आता काळ्या मसाल्यातला वाटणाचा रस्सा बनवून पण काढले. तर हा कांदा गुलाबी रंगावर परतला की त्याचं वाटण करून घ्यायचं. नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बनवले आहे चिकन ग्रेव्ही. पहा छान मसाला चिकन झालेले आहे आपलं. एकदम मसाला आपण वाटून टाकलेला त्याला. आणि हे चिकन बनव. नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवला आहे चिकन रस्सा. पहा किती सुंदर तरी आली त्याला. आपला काळ्या मसाल्यातला हा चिकन रस्सा आहे बघा. आपलं हे कालवण आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आपण ते वाढून घेऊया. बघा किती सुंदर दिसते ते. तरी पण आले, खूपच छान ते झाले. आपण ते वाढून घेऊ. खूप छान रस्सा झाला. चिकनचे पीस पण खूप छान आहेत, गावठी चिकन सारखे. पाहू शकता तुम्ही. ती काळी सुंदर तरी आली. हे बघा आपण घरी बनवले मैत्रिणींनो. रोज ऑफिसला जायचं असतं, ते एखादी सुट्टी असतं तर तेव्हा आपण आपल्या मुलांसाठी घरच्यांसाठी बनवू शकतो. तर तुम्ही बनवा. पहा छान दिसते ते. मी रेसिपी टाकल्यावरती त्याच्यात बघून तुम्ही बनवू शकता. तुम्हाला येत नसेल तरी अगदी सोपं असते. आणि मी एकदम डिटेल्समध्ये रेसिपी टाकते, तर तुम्ही अगदी सहज बनवू शकाल. एवढे सुंदर आपले हे रस्सा झाले. पहा एकदम काळ्या मसाल्यातला रस्सा किंवा लाल रस्सा. सुंदर दिसते ते. हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर हा रस्सा आपला होतो. तुम्ही सांगाल तसं फक्त बनवा. खाणारे अगदी आवडीने खाते. आणि तुमचं जेवण्यासाठी अगदी सोपं असते. आणि मी एकदम डिटेल्समध्ये रेसिपी टाकते, तर तुम्ही अगदी सहज बनवू शकाल. एवढे सुंदर आपले हे रस्सा झाले. पहा सुंदर दिसते ते. हॉटेलपेक्षा सुद्धा सुंदर हा रस्सा आपला होतो. तुम्ही सांगाल तसं फक्त बनवा. खाणारे अगदी आवडीने खाते. आणि तुमचं जेवण्यासाठी आवर्जून येतील. एवढे सुंदर आपले हे रस्सा वगैरे असतो चिकनचा, मटनचा, खेकड्यांचा. तर पहा किती सुंदर दिसते ते. त्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींना. खुश राहा, आनंदी राहा, एन्जॉय करा.